आपल्या संगमेश्वरला पोचलेलो आहे. पण अजून काय आपल्या चायची टपरी मिळाली नाही. कालच्या आता आराम दिलेला आहे संकेत भाऊंनी. बरोबर 7 वाजून गेले, 7 सव्वा 7 वाजले आणि आपले दोन्ही गाडी आहे बघा लागलेले. तर मस्तपैकी तरी झालेला आता नाश्ता करून गेलेला मी आले. तर फायनली आपली गाडी खाली सुरुवात केला नाही. अरे बापा बापा बाप रे, ह्या बघा काय खाली करून गेलेलो आहे बघा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो आज तारीख 6. तर आता वाजलेत बरोबर 10 आणि 10 वाजता मी बरोबर निघालोय आपल्या तर्रायातून. कारण 2 ते 3 दिवस मी सुट्टीवर होतोय. अमोल गेलो होतो गोव्यात खाली करून. मी मुंबईवर नाही येताना पण व्हिडिओ टाकले नाही कारण एवढी गडबड झाली होती ना त्या ट्रिपला. त्यामुळे आणि थोडंसं पाटलोड पण भरले होते. वेंगुर्ल्यात खाली केले गाडी मी आणि त्यानंतर घरा गेले. मी अमोल गेलो होतो गोव्यात खाली करून. त्याच्यानंतर 2 दिवस मी सुट्टीवर होतोय आणि त्यानंतर आज गाडी भरलेली आहे आणि सेकंड डे मी चाललेलो आहे आता. आणि आपल्याबरोबर संख्येची पण गाडी दाखवते. आर्यननी संकोपना दोघं येते, मी मात्र एकटोच आहे. तर जावचा भिवंडीत पूर्णामध्ये. तो आपण मागचा व्हिडिओ बघलास तुम्ही तर मागे खाली गेले ना, ड्रम भरलोय. तर जाऊचा खाली करू का. तर चला आपल्या व्हिडिओ सुरुवात करतोय. आपल्या काय डिझेल टाकूचं नाही काय नाही, सगळं अमोल ओके मी थँक्यू करून दिलेलो. तर मी आता घराकडून जेवण दिलोय बरोबर आणि आता आपला प्रवास सुरू केलोय. हो बघा, तर बरोबर मी तर्रा क्रॉस केलोय. संकोने पण पुढे चालतं, जास्त लांब नाही आहेत, 1 किलोमीटरचा फरक असतो. तर चला तुम्हाला दाखवते त्याची पण गाडी. लाईट कमी दिसता काय नाही, बरोबर आहे. तर चला आज थोडंसं लेट पण थेट व्हिडिओ येतली. बघू कसा कायचा प्रवास आजचा. काय आपल्या काय नाही, दुपारपर्यंत गाडी पोचली तरी काय टेन्शन नाही. कारण 2 डिलिव्हरी होत आज आपल्या देवची, पण भिवंडीतच. बघू कसा काय त्या. तर चला जाऊया फटाफट आणि त्यानंतर आपण आपला प्रवास तुमका दाखवून येतो. मी थोडंसं म्हणजे जेवढा होईल तेवढा दाखवतोय. प्रवास थोडं सेम टू सेम होता पण काय मालच काय नाही. नाशिकचं एक माल इलो होतो पण भाडा काय एवढ्या म्हणण्यासारखा देत नव्हतं, त्यामुळे अमोल भरला नाही. अमोलान ह्योच भरला कारण ह्यो पण दुपारनंतर डिक्लेअर झालो माल. 2 गाडी होत्यो, संख्येची पण तीच गाडी थंयच खाली सॉरी. पण त्याची पण 2 डिलिव्हरी, माझी पण 2 डिलिव्हरी आहेत. असू दे काय असत त्या बघू. चला जाऊया आज पटापट संख्या आपण भेटूया आणि प्रवास सुरू आपण केलेलो आहे. भावाने ही बघा आपल्या संकेत भाऊंची गाडी, म्हणजे आर्यन असता गाडीवर. आता दोघंले आहेत, संकोपना आणि आर्यन शेट पण आहेत. आता कसा टेन्शन नाही, कोणती जरी गाडी जर असली ना सोबतीक तर चलूक पण मजा येता. ते भारी वाटतं. म्हणजे बोलून चालून थांबत तरी आपण जाऊ शकतो आपल्या लोकेशनला. त्याच्यामुळे टेन्शन नसता. आता बरोबर मी कारेपटण क्रॉस केले, शेजवली फाट्यावर आहे. जाऊया पटापट एका मागोमाग एक, पाठीपुढे करत. बघूया आता कसा काय त्या. ते दोघजणच पण मी एकटोच आहे. मागा बाबा झोप येली तर मी झोपतलोय, तो काही विषय नाही तर त्यांच्यातल्या एका कोणाला तरी सांगू का जराशी चाल बाबा बनू. तो काही विषय नाही चालवती ते पण.
चला बघूया आपली संकेत भाऊंची गाडी MH07AJ9959 स्वप्न सुंदरी. भावांनो बरोबर वाटूच्या रस्त्याक लागलेलो होय. वाजले 11:09. तर आता जरा ना जरा बारीक बारीक सुस्ती येऊ लागलेली हा. कारण घराकडं तो भात खाल्लेलो ना, त्यामुळे थोडी सुस्ती येणारच. पण मी आज संध्याकाळी थोडं आराम केलेलो आहे. निदान तरी म्हाका वाटता चिपळूणच्या आसपास तरी जाऊन आपण आराम करूया. बघूया आधी कसा कायचा अरेंजमेंट होता. कारण झोप येली तर बाबा मी झोपणारच, काय विषय नाही. एका मी आराम करणारच थोडं तरी, तासभर तरी. कारण काय आपल्या जावचा खया तर भिवंडीत थोडंसं लांबचो प्रवास हा आणि 2 डिलिव्हरी आहेत, त्यामुळे जरा वांदत. उद्या खाली होवी गाडी आपली 2 डिलिव्हरी देऊन. म्हणजे कसा आपल्याक परवाला माल बघूक आपण रेडी झाला म्हणजे फ्रेशमध्ये. त्यामुळे म्हणून तर सेकंड डे येऊचो विचार केलेलो हा. कारण आता गणपतीक दिवस राहिले आहेत थोडके, 20-21 दिवस राहिले, 20-21 दिवस. त्याच्यात आपल्या 2 ते 3 ट्रिप बसायला पाहिजे मुंबईच्या आणि मुंबई गोवा. म्हणजे ही सोडू ना 3 तरी ट्रिप बसू बघूया असं अंदाज धरून आपल्या चलवायचा आता. म्हणून जर सेकंडला येलेलो आहे मी. तर बघूया बाप्पाची कृपा. उद्या फक्त संध्याकाळपर्यंत आपली दोन्ही डिलिव्हरी देऊन ओके होवी. म्हणजे त्या परवा आपण वाशीत जाऊन आपलो माल शोधूक तयार. संकोपन पाटणा हे बघा संख्याची गाडी. या रस्त्याक तर डबल गाडी असत ना तरच चला. कारण रस्त्यात कोण नाही आता, या रात्रीचं तर कोणच नाही. जास्त करून डबल चाललात तर लय भारी होईल कोणतरी असलं तर. नाही तर मग एकटं जर असलाच ना आणि एवढा टाईम झालो येऊचो तुमचो तर तुम्ही सरळ आपला मुंबई गोवा हायवे पकडून यावा तिकडनं. या रस्त्यात सध्या कोण नसतं बघा. आता एवढं मी बोललो आहे, एक 4-5 मिनटं 2-3 मिनटं झाली खरा. पण 3 मिनटात एक पण गाडी काही लिहिली नाही आणि कोण माणूस काय दिसलेला नाही. त्यामुळे तुमका सांगते. तर भावांनो साखरपेठचं घाट चढत होतं आणि ना हे पण घाट एवढं म्हणजे आपलं रस्तो ना एवढं खराब झालो ह्या बाजूचं पण काय विचारू नको. म्हणजे अगदीच असं खराब नाही पण हा बऱ्यापैकी खराब हा. आणि आपल्या चॅनलवर एक आपल्या फॅमिली मेंबरने एक कमेंट केला होती की साखरबाजू आणि देवरुखचा डेपो दाखवा म्हणून. तर मी येताना प्रयत्न करीन. कारण आता रात्री जो काय एवढं मी खाली गेले नाही. कारण दोन्हीला डेपो ते आतमध्ये आहेत. साखरप्याचं पण देवरुखचं पण. साखरप्याचं थोडंसं म्हणजे कसं जवळच हा. तर विचारू गो माका पण एवढं काय माहीत नाही. देवरुखचं आतमध्ये हा बाजारपेठेत. तर आपण गाडी साईडीक लावून जाऊ शकता मित्राक बोलवले तर बघूया कसा काय. तर येताना आपण प्रयत्न करूया तुमका दाखवतो. म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुमका दिसत. पुढची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता आधी संगमेश्वर गाठूया कसा तरी. कारण डोळ्यांना झोप पण दिलेली हा. पण काय करू शकत नाही. चायचं घोट पण पिऊ चायवालो नाही, टपरीत नाही इकडे. संगमेश्वर जोपर्यंत जायत नाही तोपर्यंत नाही. अजून 12 किलोमीटर देवरुख आहे. त्यामुळे तुम्ही बघा कसा कायदा. म्हणजे आता देवरुखात जर चायवालो दिसलो तर थांबणार मी. कारण जरा सुस्ती येऊ लागलेली आहे. तर मित्रांनो बरोबर
1:04 आणि आपल्या संगमेश्वरला पोचलेलो आहे आता. पण अजून काय आपल्या चायची टपरी मिळाली नाही आणि डोळ्याला इलेली आहे झोप. आता आपलं मुंबई गोवा हायवे म्हणजे नॅशनल हायवे 66 हे काहीतरी आपल्याला मिळत. आता पुढे टपरी, पहिली टपरी मिळत ना, ते थांबणार मी आणि ते चाय पिऊया. चला बघूया काही मिळतात ती. राईट टर्न मारलेलो आहे आता मी. माऊली फूड स्टॉल काय बंद. चला बघूया पहिली जी टपरी भेटत चायची हे संगमेश्वर बसताना त्या बघा काहीच ना. आपण चाय पिऊन पुढे जाऊया कारण चायची तलब दिलेली आहे चांगली. बरोबर संगमेश्वर स्टेशनच्या समोर एक चायवाला होता, आता तो बंद आहे. काय करूया पुढे बघूया धामणीत, नाहीतर काय पाणी मारून चालत राहू खावा. पाणी बॉटल हात तरी काय गाडीत आपण बघितलं नाही. हाय 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 कारण तराळ्यात अमोलने गाडी दिला माका, बघितले पण नाही पाणी आहे की नाही ते. तर सो असू दे, आता बघूया इथे टपरी आणि चाय पिऊया. कंटाळ येईल आता, कंटाळ. बरोबर 1:15 म्हणजे 1:15 झालेलो. चाय नाही पण जरा म्हटलं जरा असंच जरा फिरूया, टाइमपास झालं. संख्याची गाडी ती बघा पाठीमागे लागलेली या साईडी. तर चला एक 5-10 मिनटं टाइमपास केला. इथे रनिंग ना तुटला ना जरा काय तर आपला काय म्हणतात ते, एकदा सवय तुटली ना, एकदा लिंक असता ती जरा नंतर इल्यावर त्रास होता. कारण आता 2-3 दिवस ना मी गाडीत नव्हतोय. गाडी काय भरली नव्हती गोव्यात, पण तरी पण गाडीवर असलं की ती रूट राहता. त्यामुळे आता जरा वैताग घेऊ लागलो. वाजले जास्त नाही, 1:30 वाजलं, पण वैताग घेऊ लागलो. बघूया आता पुढे. चाय आधी पिऊया, चाय पिल्याशिवाय ना तर ते येणार नाही. त्यामुळे आधी पहिली चाय पिऊया, त्याच्यानंतर तो प्रवास कंटिन्यू करूया. बरेच टायमानंतर चिपळूणच्या अलीकडे चायवाला भेटलेला. चाय पिऊन जाऊया आता आपण. चला जसं की चाय पियाले तोंडात जरा पाणी मारलंय आणि तो जरा म्हटलं जरा फ्रेश झालंय. म्हटलं जरा आता निघूया. थोडंसं जरा बरा वाटला चाय पियाला आलो. तर बघूया कितीपर्यंत रनिंग होता. आता वाजले नॅशनल हायवे 66 चिपळूणच्या अलीकडे ना गाडीच नाही. म्हणजे कधीतरी तासान अर्ध्या तासान गाडी येता पुन्हा किंवा आका ओव्हरटेक म्हणून जाता आपल्याक. आता ना पूर्ण जेव्हा रस्तो होत ना तेव्हा या हायवे गर्दी भरपूर होईल, म्हणजे ट्रॅफिक होतला. अजून 15 दिवस थांबा. अजून 15 दिवसानंतर या रस्त्याक सगळा काजवं कसं चमकतात तसे रात्रीचं सगळं रस्तो पूर्ण चमकणारा. कारण आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन होता. त्यामुळे मुंबईकर भरपूर जण येणारच. त्याच्यामुळे आमच्या गाड्यांका नाही की 2-3 दिवस 3-4 दिवस आधी बंद करतात. म्हणजे आपल्या MS7 MH8 आणि MS6 या गाड्यांका सोडतात, पण बाकी खयची गाडी असत तर त्यांना वरना सोडतात पुन्हा मार्गे. या मार्गे नाही सोडत. मी सगळ्यांनी लक्षात घ्यावा. कोण जर
बाकीचे असतील तर त्यांनी, कारण दरवर्षी असता या, दरवर्षी मोठे गाडी म्हणजे हेवी गाडी या. 4 व्हीलरचा काय विषय नाही, 4 व्हीलर चालू असता. आता बरोबर मी चिपळूणात पोचलेलो आहे. जरा फ्रेश झाले मस्त एकदम. चाय पियाल्या ना, चायचं तसं माका एवढं काय फरक नाही पडत, पण थोडंसं पडता. जरा तोंडावर पाणी मारलंय, चाय पियाले. संको म्हणतात चल जाऊया पटापट. दुपारपर्यंत जरी पोचलाव ना 12-1 वाजेपर्यंत, तरी गाडी खाली होऊवी आज उद्याच्या दिवसात. म्हणजे परवा कसा आपण भरूक तयार, कारण परत इलो शनिवार रविवार इलो की मग परत वांदो. तर मुंबईत गाडी पण भरपूर होत म्हणता, बघू कसा काय. चला तर भावांनो, बरोबर लोट्याच्या माळा इलोय. हे धुका की प्रदूषण हा त्याच काय समजत नाही या. कारण आपल्या या माळाक, लोट्याच्या माळाक MIDC हा सगळ्यांना माहीतच हा, तो विषय नाही. लोट्याचा माळ म्हणजे MIDC कोणी सांगू शकता की जरी झोपलेलो माणूस असलो ना गाडीमध्ये, म्हणजे गाडीत झोपलेलो माणूस असलो ना, तरी तो सांगू शकता की आता आपण लोट्याच्या माळावर इलेला आहाव न बघता. कारण ह इल्यावर जो वास येता ना तो भयानक असता. कंपनी ती पुढे आहे थोडी, मग दाखवते. चला, वेगळं वास येता, म्हणजे असं वास घेऊक नको असं येता. पण जरा पुढे गेलास की निर्माचा वास येता, तो असं वाटतं की वास घेऊ सारखं. सुरुवात झाली, वास घाण वास येऊची सुरुवात झाली. आता 1-5 मिनिटां निर्माचा वास येत, तो जरा वाटतं की घेऊ सारखं. तर ही बघा निर्मा कंपनी या साईडची कसा आता वाटतं की वास घेऊ सारखं. या वासावरनं समजता की आपण लोट्याच्या माळा गेला आहो. जो रेग्युलर येतो ना ते कसं माहिती आहे सगळं कसा काय आहे. चला, या साईडला आहे खेडचं रेल्वे स्टेशन, आणि रेल्वे स्टेशनच्या तिथला ना हा एक ब्रिज चालू केला आहे. म्हणजे खालच्या खड्ड्यांपासून मुक्त झालो आपण. आणि आपल्या या ब्रिजवर ना प्राधान्य दिलेलं आहे. आता मी बरोबर खेळात आहे बघा, बरोबर खेळात आहे. खेळाच्या ब्रिजवर आहे, बघू शकता. पण आता नाही जाम झोप म्हणजे अशी इली ना काय विचारून सोय नाही. पण काय करूया, झोपूया की जाऊया हे विचार करतोय मी. कारण पाठीमध्ये संख्याची पण गाडी आहे. बघते आर्यन चालवतं काय माझी गाडी. आर्यन चालवलं तर जाऊया, नाही तर नाही दादा, 1-3 तास झोपू बाबा. बघूया. राजापूरची गाडी आपल्या ओळखीच्या, म्हणजे मुजावर भावाची. तो अलिबागला खाली करून जातो. तो म्हणता मी पुढे जाऊन झोपणार. आता बाबा तू झोप, किंवा तुका जवळ जावचा, आमका जावचा एका काय बोलतात गुजराच्या टोकाक म्हटलं तरी झालं. आता झोप येऊ लागली. आपण आता काय करू आणि काय नको करू असं झालेला.
4 वाजलेलं आणि 4 वाजता बरोबर मी कशेडी बोगद्याजवळ गेलेलो. तर कशेडी बोगद्याजवळ ना गाडी लावून सुरुवात केली ना. हे बघा आरामासाठी पण चोरांची इकडे फेरी होता नाही फक्त बस एवढीच आपली इच्छा. कारण कोल्हापूरच्या ना पुढे काय विचारू नका, भरपूर असे चोर पिसावलेले बॅटरी आणि डिझेलसाठी. ते आपल्या या कशेडी बोगद्यात होता नाही, म्हणजे कशेडी बोगद्याच्या आसपास होता नाही. बघूया आता ना माका जाम झोप येलेली आहे. कोल्हापुरात मी झोपतले काही असू दे, कारण जास्त रिक्स नको. आर्यन बघूया चालवता काय नाही मतदान तर मग मी झोपणार, तासभर झोपन आणि निघत. चला कशेडी बोगद्यात ना पुढे लाईटच नाही आणि भरपूर ठिकाणी असं गळती झालेली आहे. पाणी भरपूर पडतं पूर्ण वरना. कालच्या आता आराम दिलेला आहे संकेत भाऊनी. आता मी झोपतो जरा. आणि हा आर्यन शीट आपल्या स्वतःच्या गाडीवर बसलेला आहे. तर मित्रांनो सकाळी वाजले आहेत आता बरोबर 6:30 पावणे 7 वाजू गेले. तर आता बरोबर पेनमध्ये आव आणि काय काय लागली झोप. तर म्हटलं चालत तर मी चालवत आहे आता. सारा धाब्यात जाऊया, मस्तपैकी फ्रेश होऊया, नाश्ता पाणी थेच करूया, कारण भिवंडीत आपल्याला काय मिळणार नाही. तर आणि इथे फ्रेश होत आपण पुढचा प्रवास सुरू करूया. तर चला पटापट जाऊया आपल्या सारा धाब्यावर आणि नाश्ता पाणी करून पुढे जाऊया. बरोबर 7 वाजून गेले, 7 सव्वा 7 वाजले आणि आपले दोन्ही गाडी बघा लागलेले आहेत. तर मस्तपैकी फ्रेश होऊया आणि इथून निघूया, कारण आपल्या 7 दिला ती आपल्या संख्या भाऊन पोलादपूरला बसलो. तो डायरेक्ट सारार घेऊन गेलो गाडी आपली. तर ते साईट एक लावलेली आहे गाडी बघा. चला आता मस्तपैकी फ्रेश झालेला आहो. आता नाश्ता करून गेलेला आहो मी आर्यन. नाश्ता करता आणि आईसनं जाता आहो. संक झोपलेलो मित्रांनो. नाश्ता झालेला मस्तपैकी आणि 2 जरा बिस्किट पुढे घेतले, कारण भिवंडीत काय मिळणार नाही. आणि आर्यन पाटील बाजूला आणि आपली बाजूला. तर चला जाऊया फटाफट. मित्रांनो 1000 रुपये डिझेल टाकलं आहे आणि आता आपण निघूया. जाऊचा 30 किलोमीटर जाऊचा टाकले. म्हणजे काय एक पॉईंटवर गाडी इली होती, म्हटलं टाकून घ्याव्या. उगाच ट्रॅफिक जर भेटला तर वांद नको. तरी पण अजून तेवढाच राहत बघा, एक पॉईंटलाच राहतला. 10:30 वाजले आणि मी कंपनीजवळ पोचलेलो होय. पण आता एक प्रॉब्लेम झालेलो की हमाल नाही आहेत. ते बोलले की जेवल्यानंतर आपण गाडी खाली करूया लंच टाईम नंतर. मी म्हटलं ठीक आहे, जेवल्यानंतर खाली करा, पण 2 डिलिव्हरी आज खाली करून द्या मला. कारण काय सेकंड डेलीला तो काहीतरी फायदा हो गो. म्हणजे उद्या आपल्या माल बघू तयारी. आज जर संपूर्ण खाली झाली तर, कारण 2 डिलिव्हरी असल्यामुळे हे प्रॉब्लेम होणार आपलं. तर हे खाली होतली, दुसरीकडे नाही झाली तर मग परत लोचा आहे काहीतरी हावचा लागत भिवंडीत. आणि आपला उद्या परत खाली करा आणि उद्या माल बघा. उद्या आहे एक तर शुक्रवार, परवा येणार शनिवार. परत माल भेटणार नाही, कारण गाडी भरपूरच आपल्या ऑफिसला. तर बघू कसं काय. आज खाली झाली तर एकदम भारी होईल. उद्या आपलं माल बघू मिळेल. बघूया आता त्यांची वाट बघूया. तर पर्याय नाही. 12, 1, 12:30 जो काय जायचं त्यांचा टाईम असतो जेवणाचा. 2 वाजता संपणार, म्हणजे 2च्या नंतर आपली गाडी खाली होणार. चला बघू कसं काय. मित्रांनो फायनली आपली खाली सुरुवात केला नाही हे बघा. तर बघूया किती वाजेपर्यंत खाली करून देतात ते. तोपर्यंत आपण
आराम करूया, कारण वाजले आहेत 1:15 झालं. तर बघूया किती वाजेपर्यंत खाली करून देतात. आणि अजून एक डिलिव्हरी आहे ती पण करूया खाली. आपल्या एक माल बघूच बहुतेक माल हायसूनच निघणारा, बघू कसं काय त्या. तर 2 ठिकाणी खाली करणार आणि नंतर नियोजन करणार. तर आधी पहिली हाय खाली करून मित्रांनो 2:15 वाजले आहेत आणि आत्ताची एक डिलिव्हरी झालेली आहे. आता दुसरीकडे झाला 2 किलोमीटरचा, पण ट्रॅफिक एवढा दाखवता ना. बघूया आता किती वाजता पोहोचता होते. 2:15 वाजलेत. तुमका सांगते ते जाऊन किती वाजता पोहोचता होते. चला जाऊया दुसरी डिलिव्हरी देऊ. अरे बापा बाबा बाप रे, ह्या बघा काय खाली करून गेलेलो आहे. बघा दुसरी डिलिव्हरी. चिखल चिखल चिखल. चला फटाफट खाली करून घेऊया. मित्रांनो ही बघा गाडी लावले पाण्यात. गाडी खाली करतात इकडे ह्या साईडकडे. तर वाजले आहेत आता बरोबर 4 वाजले. तर आता गाडी खाली करत आहे आणि बाहेर जाऊन थांबणार आहे. बघूया उद्या काय माल भेटलो तर हेचनाच. तर व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा. आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टाटा.